हॅलो एवरीवन, कशी आसा तुमी सगळीं? हांव आशा करता की तुमी सगळीं बरीं आसतलीं. आयज न्ही म्हाका बरो फ्रेश कुवाळो मेळ्ळा. कुवाळ्याक आमी इंग्लिशीन ॲश गार्ड ओ विंटर मेलन अशेंय म्हणटात. चला तर आयज आमी हेल्दी आनी टेस्टी अशी कुवाळ्याची डोस करया. कुवाळो हांवें बरो धुवन घेतला. अशा तरेन हांव हो कुवाळो कापून घेता. हाची साल खूब घट आनी दाट आसल्या कारणान कुवाळो कापूंक मातसो डिफिकल्ट. हाचे अशे उबे कुडके करून मदलो सॉफ्ट पार्ट कापून घेवंक जाय आनी बियो सगळे काडून घेवंक जाय. कुवाळ्याची साल खूब दाट आसता ती आमकां बरी तासून घेवंक जाय. हे पयात, हे भाशेन हांवें अशे कुडके करून बियो आनी साल काडून उडयली. आतां हे आमकां अशी एक किसनी घेवन किसोवंक जाय. तुमकां जाय जाल्यार तुमी मिक्सराक पासून वाटून घेतल्यार जाता, पूण किसलेल्या कुवाळ्याची डोस बरी चंकी जातात. हांवें अर्दो कुवाळो अशा तरेन किसोवन घेतला. गॅसीर एक कायल दवरून हातून 1/2 टीस्पून तूप घालून घेता. हांवें ह्या रेसिपीन होममेड प्युअर घीचो वापर केला. आतां हातून घालून घेवया 1/4 कप रवो. रवो आमकां 2-3 मिनटां लो फ्लेमीचेर मातसो परतून घेवंक जाय. खूब खरपूस भाजूंक फावना. मातसो परतून काडून घेता. आतां ह्याच कायलेन हांव 2 कप किसिल्लो कुवाळो घालून घेता. गॅसाची फ्लेम मिडियम दवरून कुवाळो अदी मदीं ढवळत रावंक जाय. एक 8 ते 10 मिनटां उपरांत कुवाळ्यांतलें उदक आटून कमी जाता. कुवाळो शिजता तो मेरेन हांव 1 कप नाल्लाची सोय उदक घालिनासतना सुकीच वाटून घेता. अशा तरेन मातशी जाडसरत ही सोय आमकां वाटून घेवंक जाय. आतां 10 मिनटां जाल्लीं आसात. हे पयात, कुवाळ्यांतलें उदक आटून कमी जाल्लें आसा. आतां हातून घालून घेवया 1 कप साखर. ही मिक्सराक बारीक करून घेतलेली सोय आनी 1/2 टीस्पून सुमार मीठ. खंयच्याय गोड रेसिपीन मातशें मीठ घातलें जाल्यार ताचे फ्लेवर्स बरे बायंड जावन येतात. साखर मातशा वेळान विरगळपाक लागतली. गॅसाची फ्लेम लो टू मिडियम दवरून साखरेचें उदक आमकां आटोवन घेवंक जाय. हे पयात, 20 मिनटां उपरांत ह्या मिक्सराची कन्सिस्टन्सी आतां दाट जायत आयली. हातून हांव 1 टीस्पून तूप घालून घेता. 5 ते 6 वेलचीची बोंडां सोलून ताचो पिठो करून घेतला तो घालून घेता. तुमच्या कडेन जर रेडीमेड कार्डमम पावडर आसा जाल्यार 1/2 टीस्पून पावडर यूज करात आनी हो तुपान परतून घेतिल्लो रवो. गॅसाची फ्लेम लो करून हे आमकां 5 ते 10 मिनटां ढवळत रावंक जाय. रवो कुवाळ्यांतले मॉइश्चर एब्जॉर्ब करता आनी आमच्या डोसाक एक बरी बायंडींग दिता. रवो आमी सगळ्यान निमाणो घालता, ताका लागून तो मातसो पयलींच परतून घेवंक जाय, म्हणजे ताका रॉ टेस्ट येना. आतां हे डोसाचें मिक्सचर रेडी आसा. मळलेल्या पिठा भशेन अशी ताची कन्सिस्टन्सी जावंक जाय आनी इट शूड लीव द सायड्स ऑफ द पॅन लायक दीस. हांवें हांगा एक प्लेट घेतल्या जी हांव मातशें तूप घालून ग्रीस करून घेता. तुमच्या कडेन जर बेकिंग ट्रे आसा जाल्यार तुमी ती पासून वापरल्या जाता. आनी हे तयार जाल्लें मिक्सचर ह्या प्लेटीचेर घालून घेता. एक स्पॅच्युला किंवा कायलाटो घेवन हे मिक्सचर आमकां इवनली स्प्रेड करून घेवंक जाय. हे पयात, हांवें अशा तरेन मिडियम थीक दवरून इवनली हो मिक्सचर स्प्रेड करून घेतला. 15 ते 20 मिनटां आमकां हे बरें सेट जावपाक दवरूंक जाय एट रूम टेम्परेचर. आतां ही डोस सेट जाल्ली आसा. सुरी मातशी तुपान ग्रीस करून तुमकां जाय ते शेपीन कट करून घेयात. डोस मातशी गरम आसतनाच कापून घेवंक जाय, न्हिवल्या उपरांत ती स्मूथ कट जायना. अशा तरेन हांवें हे डायमंड शेप्स कट मारून घेतले. हांव आतां हे बरें सेट जावपाक 4 ते 5 वरां एट रूम टेम्परेचर दवरता. 5 वरां जाल्लीं आसात. आमची डोस बरी सेट जाल्ली आसात. क्रिस्पी फ्रॉम आउटसायड अँड सॉफ्ट अँड चंकी फ्रॉम इनसायड. तुमकां जर खूब घट डोस आवडटा जाल्यार 2 कप शुगर वापरात इन्स्टेड ऑफ 1 कप शुगर. तर ही आशिल्ली आमची आयची इजी, टेस्टी अँड हेल्दी रेसिपी. व्हिडिओ आवडलो जाल्यार एक लायक करात आनी चॅनलाक सबस्क्रायब करपाक विसरूं नाका. हांव तुमकां परत मेळटा अशीच एक रेसिपी घेवन. तो मेरेन थँक यू फॉर वॉचिंग. Bye bye.